हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आज ढोकळा बनवणार आहे. तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे. तर मी ढोकळा बनवण्यासाठी घरचंच बेसन घेतलेलं आहे. घरची डाळ आहे ती चक्कीवरनं दळून आणलेली आहे. तर त्याचंच मी ढोकळा बनवणार आहे. तर त्याच्यात मी थोडंसं 2 चमचे साखर घातलेली आहे पिठात आणि मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. आणि हे आता मी पाणी घालून व्यवस्थित पीठ ढवळून घेणार आहे. आणि व्यवस्थित त्याचं आपल्याला कसं त्याची ही पाहिजे त्याच्या हे ना आपण जाड पातळ असं आपण त्याप्रमाणे आपण पाणी घालून घेणार आहे. तर हे पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यात व्यवस्थित त्याला भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकत्रीचं पीठ नाही काही नाही, ते आपलं घरचं पीठ असल्यामुळं त्याचा पण ढोकळा छान होतो. त्याच्यामुळे मी तर घरच्याच पिठाचा ढोकळा बनवते. तर हे असं आहे. तर अजून ह्याच्यात थोडं पाणी घालून घ्या. जसं हवे तसं ते आपण पीठ बनवून घेणार आहे. तर हे असं ह्या पद्धतीने मी तर पीठ बनवलेलं आहे. तर आता मी हे पीठ 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडा रवा भिजवून घेतलेला आहे. तर त्या रवा पण मी टाकून घेते थोडा. ही रवा घेतलेला आहे. तर ह्याच्यात मी आता रवा मिक्स करून घेते व्यवस्थित. पीठ छान भिजले आहे आपल्याला 10 मिनटं. रवा काय ॲड करायचा? असं थोडंसं त्याला जाळी यावी म्हणून. आणि त्याच्यामुळं मी आता एक इनोचं पाकीट पण त्याच्यात घातलेलं आहे. तर इनोचं पाकीट घालून मी व्यवस्थित त्याला आता हे ढवळून घेतलेलं आहे. तर मी आता मी कढईतच बनवणार आहे. माझ्याकडं काही दुसरं म्हणजे असं बनवायला काही हे नाही आहे. त्याच्यामुळे मी कढईतच पाणी ठेवलं आहे. आणि त्याच्यात मी आता ताट ठेवणार आहे तेल लावून. आणि त्या ताटातच मी हे करणार. ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तर हे ताट आता मी कढईत ठेवलेलं आहे. तर आपलं ते 20 मिनटात होऊन जातो ढोकळा. त्याच्यामुळं आता ह्याच्यात पीठ घालून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं. वाफ बाहेर नाही गेली पाहिजे असं झाकून ठेवायचं आपल्याला. हे पीठ ह्याच्यात घालून झालेलं आहे कढईत. तर गॅस बारीक करायचं आपल्याला. तर हे गॅस बारीक करून एक झाकून ठेवलेलं आहे आणि 20 मिनटात आपला ढोकळा बनवून जाईल. आणि नंतर हे बघा असा बघायचं आपण शिजला आहे का ते. तर आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे का, तर मी तडका तयार करते. तर तेल मी भरपूर घातलेलं आहे. तर त्याच्यात हिरव्या मिरच्या घातलेल्या. तर ह्या मिरच्या आपल्याला खाण्यासाठी हे केलेल्या आता तळल्या आता. तर आता हे खाण्यासाठी मिरच्या तुम्हाला हव्यात तुम्ही तेवढ्या तळू शकता. तर आता हे तेलात मी जिरे मोहरी टाकून घेतलेली. जिरे मोहरी भरपूर टाकायची. मिरच्यावर थोडं मीठ घालून घ्यायचं. कढीपत्ता घालून घेतला आहे मी तेलात. आणि जी मिरची आहे ठिचून घेतली आहे मी. तर ती कसं चौकड असं एकदम मिक्स होऊन जाते म्हणून ठिचून घेऊन मी तेलात टाकली. आणि तिखटपणा पण कमी होतो त्याचा, म्हणून ही अशी मी फोडणी तयार केलेली. तर मी आता ही आपला ढोकळा जी तयार झालेला आहे तर असा ही कट करून घेणार आहे मी. त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. आडवे आणि उभे असे कट करून घ्यायचं. आणि त्याला छोटे छोटे पीस कट करून घेऊन परत नंतर त्याच्यावर फोडणी घालायची आहे. तर हे आपलं कट करून झालेलं आहे. तर मी त्याच्यात आता फोडणी घालणार आहे. तर ती फोडणी अशी पसरून घ्यायली सगळी चौकड मी. ह्याच्यात कोण फोडणीत पाणी पण घालू शकते. पाणी घातल्यावर जास्त आणखीन ते पसरते. पण मी काय पाणी घालत नाही त्याच्यात. आणि मी आता थोडंसं आमचं बाळ आहे ना, तर बाळ पण खातं आहे म्हणून त्याच्यासाठी एक 2 पीसचं बाजूलाच तसंच ठेवायला लागले मी. त्याच्यावर काय मसाला अंतरत नाही आहे बाजूला. तर बाळाला पण खाऊ शकते बाळ. आणि एवढं काय आता हे तिखट बी नाही आहे. आणि जे बाहेरचं आपण आणतो त्याच्यापेक्षा घरात पण ढोकळा छान बनतो आहे. त्याच्यामुळं मी तर घरच्या पिठाचा बनवते. तर तुम्ही पण असा बनवा. आणि बनवून परत मग मला सांगा कसा बनतो घरच्या पिठाचा बाहेरच्या पिठाचा. इनोच्या जागी लिंबू सत्व टाकू शकता राईट? लिंबू सत्व टाकू शकताय, पण ते जास्तच कधी आंबट होतं त्याच्यामुळं मला काही आवडत नाही म्हणून मी इनोच वापरते. तर आता ही खाण्यासाठी आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर मी असा आता खाण्यासाठी घेते आता खायला. तर कसा वाटला बघा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.